तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या या खराच प्रकरण नाशिक मधलं हे प्रकरण अजून ताजंच आहे आणि असं असताना आता नाशिक मधूनच आणखी मोठं स्कॅन्डल समोर आलेलं आहे। नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाचे 150 ते 200 खासगी व्हिडिओ समोर आलेत आणि या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय। आरोपींना या बड्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून टॅब त्यांनी चोरला आणि या टॅबमध्ये तब्बल 150 ते 200 खासगी व्हिडिओ त्यांना आढळले। मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन या आरोपींनी 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली। त्यापैकी 10,000 रुपये हे खंडणी म्हणून घेतले गेले आणि त्याच वेळी पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यातही घेतलं। मात्र यामुळे खरातपेक्षाही मोठं स्कॅन्डल आता उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल मध्ये देखील ऑफिस बॉयनच प्रताप केलाय। ऑफिस बॉय आकाश बकरे यानं वृद्ध व्यावसायिकाचा हा जो टॅब आहे तो चोरला होता। 29 मार्चला टॅबची चोरी केली, त्यानंतर त्यातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। आकाश बरके यानं व्यावसायिकाकडून तात्काळ 50,000 रुपये आणि 3 दिवसांत 12 लाख रुपये मागितले। त्यावेळी व्यावसायिकानं टोकन म्हणून 10,000 रुपये दिले होते। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सगळ्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हटलंय पाहूयात। खरं तर भोंदू कॅप्टन खरात यांनी जे प्रकरण बाहेर आलं होतं तर ते महाराष्ट्रामध्ये अद्वितीय असं प्रकरण आहे। परंतु आज सातपूरमध्ये असाच प्रकार झाल्याची शक्यता निर्माण होत आहे। भोंदू कॅप्टन खरातला ज्याप्रमाणे त्याच्या ऑफिस बॉय याच्याशी संबंध येऊन हे प्रकरण उघड झालं, तसंच या घटनेमध्ये यातलं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। आम्हाला असं वाटतंय की या घटनेचा व्यवस्थित तपास व्हावा आणि पीडितांनी समोर यावं, कारण या घटनेमध्ये काही व्हिडिओ आल्याची माहिती समोर आलेली आहे।